काही घटना अशा असतात ज्या अचानक घडतात आणि संपूर्ण राजकीय चित्र बदलून टाकतात। माननीय अजित पवार यांचं दुर्दैवी निधन ही एक अशीच घटना ठरली। नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत वेदनादायी बातमी समोर आली। उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण महाराष्ट्र गहिवरला। अजितदादांचा राजकीय प्रवासाच्या आठवणींना उजाळा देताना त्यांचं नाशिक शहराशी असलेलं नातं हे केवळ राजकीय स्वरूपात नव्हतं, तर वर्षानुवर्ष तयार झालेल्या ऋणानुबंधाचं होतं। अजित पवार यांचे नाशिकशी जुने आणि घट्ट नाते होते। निवडणुका, सत्ता किंवा राजकीय गणितांपुरतच हा संबंध मर्यादित नव्हता। नाशिकच्या विकासाशी, इथल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी आणि सहकार क्षेत्राशी त्यांचा थेट संबंध राहिला। त्यामुळेच नाशिकच्या राजकारणात अजित पवार यांचं नाव नेहमीच महत्त्वाचं मानलं जात होतं। नाशिक जिल्ह्यातील राजकीय ताकद वाढवणारा नेता असेही त्यांना संबोधले जायचे, कारण राजकारणात जे अनेकांना जमलं नाही ते अजित पवारांनी नाशिकमध्ये करून दाखवलं। राष्ट्रवादी काँग्रेस दुभंगलेली असतानाही दादांनी नाशिक जिल्ह्यावर आपली पकड ही ढिली होऊन दिली नाही। त्यांच्या नेतृत्वात त्यांनी येवल्यातून छगन भुजबळ, दिंडोरीतून नरहरी झिरवाळ, सिन्नरमधून माणिकराव कोकाटे, देवळालीतून सरोज आहिरे, इगतपुरीतून हिरामन खोसकर, कळवणमधून नितीन पवार आणि निफाडमधून दिलीप बनकर त्यांच्या नेतृत्वात जिल्ह्याने सर्वाधिक 7 आमदार त्यांना निवडून दिले। विशेष म्हणजे यातील तिघांना मंत्रिमंडळात स्थान देत त्यांनी नाशिकचं राज्यस्तरावरचं महत्त्व अधिक बळकट केलं। या 7ही शिलेदारांना मंत्रिमंडळात आणि सत्तेत मोठा वाटा देत दादांनी नाशिकची कृतज्ञता व्यक्त केली। नाशिकच्या विकासासाठी दादांनी कधीच हात आखडता घेतला नाही। सिन्नरसाठी देवनदी, गारगाई योजना हा त्यांच्या कार्याचा कळस मानला जातो। एका तालुक्यासाठी तब्बल 13,000 कोटींचा निधी मंजूर होणं हे महाराष्ट्राच्या इतिहासातील दुर्मिळ उदाहरण आहे। तसेच दिंडोरी आणि पेठमधील पावसाचे समुद्राला जाणारे पाणी अडवून ते वळण योजनांच्या माध्यमातून जिल्ह्याला मिळवून दिले। यामुळे 5 धरणे ओव्हरफ्लो होऊन दुष्काळी भागाची तहान भागली। तसेच नांदूर मधमेश्वरचा प्रश्न आणि ठोस उपाय हे गोदावरीच्या पुरामुळे नांदूर मधमेश्वर परिसरातील शेतीचे मोठे नुकसान होत होते। या समस्येवर तोडगा काढण्यासाठी अजित पवारांनी चक्राकार गेट बनवण्यास मान्यता दिली। या निर्णयामुळे पुराचं पाणी थेट शेतात न शिरता ते नदीद्वारे वाहू लागले आणि शेतकऱ्यांचं मोठं नुकसान टळलं। तसेच सहकार वाचवणारा तारणहार म्हणजेच अजित पवार। नाशिकच्या अर्थवाहिन्या असलेल्या सहकारी संस्थांना दादांनी नेहमीच बळ दिले। आर्थिक अडचणीत सापडलेली नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक NDCC जेव्हा परवाना रद्द होण्याच्या उंबरठ्यावर होती तेव्हा दादा धावून आले। नोव्हेंबर 25च्या मंत्रिमंडळ बैठकीत त्यांनी बँकेला वाचवण्यासाठी 700 कोटींची आर्थिक संपुट देण्याची तयारी दर्शवली। अर्थमंत्री म्हणून घेतलेल्या त्यांच्या या पुढाकारामुळे जिल्हा बँकचा परवाना वाचला आणि हजारो शेतकऱ्यांची बँक पुन्हा उभी राहिली। नाशिकच्या गौरवशाली इतिहासातही त्यांचे महत्त्वाचे योगदान ठरले। नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या 150 वर्षाच्या गौरवशाली इतिहासाचा सोहळा साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता। सुरुवातीला यासाठी मर्यादित निधीची मागणी होती, मात्र हा सोहळा संपूर्ण जिल्ह्यासाठी व्हावा या उद्देशाने अजित पवारांनी तब्बल 25 कोटींचा निधी मंजूर केला। कोविडमुळे हा सोहळा होऊ शकला नाही, तरी त्यांच्या या योगदानाची नोंद नाशिकच्या इतिहासात कायम राहिली। छगन भुजबळ आणि अजित पवार यांचे राजकारणापलीकडील मैत्रीपूर्ण संबंध याला आपण सगळेच ओळखून आहोत। छगन भुजबळ आणि नाशिकमधील अजित पवारांचं नेतृत्व हे नाशिकच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाचे मानले जाते। अजित पवार आणि छगन भुजबळ यांचा राजकीय संबंध नाशिकच्या राजकारणावर प्रभाव टाकणारा राहिला आहे। ओबीसी समाजाच्या प्रश्नांवर, सामाजिक न्यायाच्या भूमिकेवर आणि सत्तेतील सहभागावर अनेक वेळा अजित पवारांनी छगन भुजबळ यांची बाजू घेतली। संघर्षाच्या काळातही या दोघांमधील राजकीय समन्वय नाशिकमध्ये चर्चेचा विषय राहिला। एकूणच पाहिलं तर अजित पवार आणि नाशिक यांचं नातं हे केवळ निवडणुका किंवा पदापुरतं मर्यादित नव्हतं, तर विकास, सहकार, शेती, पाणी, प्रशासन या प्रत्येक पातळीवर त्यांनी नाशिकसाठी ठोस निर्णय घेतले। त्यामुळे आज त्यांच्या निधनाने नाशिकमधील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक हे अधिक भावुक झालेले आहेत। नाशिकच्या राजकारणाच्या इतिहासात अजित पवारांचा हा प्रवास कायम स्मरणात राहील। या आठवणींच्या पार्श्वभूमीवरच आता महाराष्ट्र राजकारणात एक नवा अध्याय सुरू झाला आहे। अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्रीपदी निवड झाली असून अजितदादांच्या विचारांचा, त्यांच्या राजकीय वारशाचा पुढचा प्रवास आता सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे। नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण या नव्या समीकरणात कोणत्या दिशेने जाणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। आता याबाबत तुमचे मत काय आहे हे कमेंट करून नक्की सांगा। तोपर्यंत मी श्रद्धा आपल्या सर्वांची रजा घेते। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत आमच्या नाशिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।